गोदावरीचं प्रदूषण गाजत असतानाच मालेगावमधली मोसम नदी सध्या रक्तमिश्रित पाण्यानं लाल झालीय। इथल्या कत्तलखान्यातल्या बेसुमार कत्तलींमुळे गिरणा नदी ही रक्तरंजित होतीये। कुठलीही शुद्धीकरण यंत्रणा नसल्यानं मालेगाव तालुक्यातल्या अनेक गावांना यामुळे अशुद्ध पाणी प्यावं लागतंय। हे रंगीत लाल पाणी म्हणजे कुठल्या होळीचा किंवा रंगपंचमीचा रंग नाही, तर हे आहे मोसम नदीत सोडलं जाणारं रक्त। ही दृश्य कुणाच्याही काळजाचा थरकाप उडवू शकते। यात फक्त रक्तच नाही तर मांसाचे तुकडे, हाडं आणि प्रदूषणाला घातक दुर्गंधीयुक्त असं सर्व काही आहे। कुठल्याही प्रक्रियेविना हे पाणी मालेगावातल्या कत्तलखान्यातून थेट नदीच्या प्रवाहात सोडलं जातं। दररोज सकाळी हे चित्र या शहरात दिसतंय। या गावातली अस्वच्छता टोकाला पोहोचली आहे। गावातल्या मध्यवस्तीतून जाणारी मोसम नदी पूर्णपणे गटारगंगा तर झालीच आहे, मात्र आता रक्तरंजितही होताना दिसते। 1985 पासून बेकायदेशीर कत्तलखाने, त्याचं रक्तमिश्रित पाणी अथवा पूर्ण शहराचं सांडपाणी याच्यामध्ये सोडण्यात आलं आणि त्या संदर्भात नगरपालिका होती तोपर्यंत मर्यादित पॉप्युलेशन होतं, त्याच्यामुळे ते दिसून येत नव्हतं। पण आता महानगरपालिका झाल्यामुळे बेकायदेशीर कत्तलखाने इतके वाढले आणि सांडपाणी इतकं वाढलं का ही गंगा नसून ही गटरगंगा झाली। विशेष म्हणजे याच मोसम नदीचा चंदनपुरीत गिरणा नदीशी संगम होतो। याच नदीत हाडांच्या कारखान्यातील घातक रसायनं सोडली जातात आणि पर्यायानं हेच पाणी गिरणा धरणातही जातं। याच धरणातनं मालेगाव, मनमाड आणि नांदगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो। शिवाय पुढे ही नदी खानदेशात प्रवाहित होते, त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील बहुतांशी परिसर यामुळे प्रभावित होतोय। याबाबत महापालिकेचे अधिकारी मात्र सर्व काही आलबेल असल्याचं सांगतायत। 15 कोटी रुपयाची जी आमचा अपेक्षित खर्च आहे महानगरपालिकेने, आणि तो महासभेचा ठराव करून आम्ही त्याच्यातल्या 9 कोटी रुपये उपलब्ध करून आणि त्याचे टेंडर फ्लॅश करून एजन्सी फिक्स करून आणि त्या एजन्सीमार्फत तूर्त आम्ही नदी स्वच्छतेचं काम सुरू केलेलं आहे। त्या अंतर्गत आम्ही आता रिटेनिंग वॉल आणि नदी लगत असलेला रस्ता याचं काम चालू आहे, ते प्रगतीपथावर आहे। नाशिकच्या गोदावरीबाबत सध्या हरित लवादानं गंभीर भूमिका घेतली आहे। या नदीच्या बाबतीतही वारंवार तक्रारी, उपोषणं, निदर्शनं करून झाली आहेत, मात्र शासन या गंभीर प्रश्नाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे कोणत्याही साथीच्या आजारानं डोकं वर काढण्यापूर्वीच या नदीचं प्रदूषण संपवण्याची गरज आहे। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।